ओम शांती. आज आपण बघूया नवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य. तर नवरात्रीच्या 9 शब्दांमध्ये कसं अर्थ लपलेला आहे. तर एन फॉर 9, ए फॉर आरती, व्ही फॉर वंदना, आर फॉर रोशनी, ए फॉर आराधना, टी फॉर तेज, आर फॉर रक्षा करणारी आणि ए फॉर अंबेमा. तर असंच हे नवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य आहे. आणि जसं आपण 9 देवींचे 9 स्वरूप बघतो आणि 9 देवींचे 9 नावांचे 9 अर्थ आपण आज बघणार आहेत. आणि त्यासोबतच देवी म्हणजे काय आणि ह्या 9 दुर्गांचं स्वरूप जे आहे ते कसं प्रकट झालेलं आहे. तर असं म्हटलं जातं, वर्षातून आपल्याला 2 रात्री येतात, ते म्हणजेच एक असते शिवरात्री, एक असते नवरात्री. तर शिवरात्री आणि नवरात्री, रात्री म्हणजेच अज्ञानरूपी अंधकार या संसारामध्ये ज्या वेळेला वाढत जातो त्यावेळेला त्या अंधकाराला नष्ट करण्यासाठी म्हटलं जातं की ज्या वेळेला संसारामध्ये आसुरी वृत्तीचे लोक निर्माण झाले होते त्यावेळेला आसुरी वृत्तीचा खात्मा करण्यासाठी परमेश्वराने, निराकार शिव परमेश्वराने आपल्या शक्तींना प्रकट केलं. आणि ज्या वेळेला त्या शक्तींना प्रकट केलं म्हणूनच म्हटलं गेलं आहे शिव शक्ती. आणि ज्या वेळेला ते शक्ती संसारामध्ये प्रकट झाल्या त्यावेळेला आसुरी वृत्तीचा खात्मा केला गेला, म्हणजेच नष्ट केलं गेलं. आणि ज्या वेळेला रात्र असते आणि ज्या वेळेला आपण ज्या रस्त्यावर चालतो त्यावेळेला प्रकाश नसतो आणि त्या काळोखमध्ये आपल्याला त्या रस्त्यावर चालताना कुठे दगड लागतो, कुठे काटे टुचतात किंवा कुठे खड्डं असतं आपल्याला कळत नाही, दिशाहीन होऊन जातो. तसाच कलियुगामध्ये, कलियुगरूपी रात्रीमध्ये, अज्ञानरूपी अंधकाराच्या जीवनामध्ये आज आपल्याला जीवन कसं जगायचंय, कसं बोलायचंय, कसं वागायचंय हे आपल्याला कळत नसतं. आणि अशा वेळेला परमेश्वर निराकार परमात्मा आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो. आणि म्हणूनच आपण शिवरात्री आणि नवरात्री याचा उत्सव दरवर्षी आपण मनवतो आणि त्या देव्यांची आराधना करतो, वंदना करतो, आरती करतो. तर देव्यांना एक दाखवलं जातं की ती कुमारी आहेत, देवी कुमारी आहे, पण तरी सुद्धा त्यांचं मांगमध्ये सिंदूर दाखवलाय, म्हणजे पूर्ण शृंगारधारी आहेत. तर त्या देवींचे पती कोण होते, तर दुसरं कोणी देहधारी नसून शिव हा निराकार परमात्मा या सगळ्या देवींचा पती मानला जातो. आणि या सगळ्या देवी ज्या पार्वती देवी, जिला आपण गौरी म्हणतो, भवानी म्हणतो, पार्वती देवी म्हणतो, तर ही आदिशक्ती, आदिशक्तीचं स्वरूप म्हणजेच नवदुर्गा स्वरूप. तर आज आपण बघूया नवदुर्गा स्वरूपातलं पहिलं जे स्वरूप आहे ते म्हणजे शैलपुत्री. तर शैलचे 2 अर्थ होतात, एक असतं पर्वत आणि एक असतं धरती. तर धरती म्हणजे ज्या धरतीने आपलं हे शरीराचं निर्माण झालेलं आहे, मातीचं हे शरीर आहे आणि या मातीच्या शरीराला चालवणारी मी एक चैतन्य शक्ती, ती म्हणजेच आत्मा आहे. आणि शैल ज्याला आपण पर्वत म्हणतो, शैल पर्वतवर बसून जिने शिवाची आराधना केली, तपाद्वारे शिवाला प्राप्त केलं, म्हणूनच तिला नाव पडलं शैलपुत्री. आणि शैलचं जर आपण दुसरा अर्थ घेतला तर शील, शील म्हणजेच चारित्र्य. आणि त्याचसोबत शैलपुत्रीच्या नंतर दुसरी देवी आणि ती म्हणजेच आपल्याला आपण जाणून घेऊया एक एक देवींचे अर्थ, ती म्हणजेच ब्रह्मचारिणी. तर ब्रह्मचारिणीचे 2 अर्थ होतात, ब्रह्म प्लस आचरण. तर ब्रह्मांडमध्ये निवास करणारा जो निराकार शिव परमात्मा आहे आणि स्वतः आपण ब्रह्मचर्य व्रतचं पालन केलं तर ब्रह्मचर्याचं व्रत पालन केल्यानंतर ज्या शिव परमेश्वराने महावाक्य उच्चारण केले त्या ज्ञानाच्या महावाक्यांचं आचरण करणारी देवी, त्याच्यात विचरण करणारी, आचरण करणारी, म्हणूनच म्हटलं गेलं आहे बाल ब्रह्मचारिणी. तर ब्रह्मचारिणी देवी आपल्याला तिचं आचरण कसं होतं, चारित्र्य कसं होतं आणि ते कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येते, ज्या देवीची आपण पूजा करतो, अशी ही बाल ब्रह्मचारिणी, जिला आपण देवी मा असं म्हणतो. त्याचबरोबर
तिसरं स्वरूप आहे नवदुर्गाचं, ते म्हणजेच चंद्रघंटा. तर चंद्रघंटा, चंद्र प्लस घंटा. तर चंद्र म्हणजे एक ज्ञानाचा प्रकाश देणारा, चंद्र म्हणजे प्रकाशित, आणि ज्या वेळेला चंद्र आपल्याला प्रकाश देतो त्या प्रकाशामध्ये आपल्याला शीतलता निर्माण होते, म्हणजे चंद्रापासून आपल्याला शीतलतेचा गुण मिळतो. तर ज्या वेळेला आपल्याला हे ज्ञानाचा प्रकाश मिळतो आणि ज्ञान मिळाल्यानंतर जेव्हा आपण ध्यानमध्ये प्रवेश होतो त्यावेळेला आपले संपूर्ण ऑर्गन्स शीतल होतात, शांत होतात. आणि घंटा म्हणजेच साहसचं प्रतीक आहे, शक्तीचं प्रतीक आहे. तर घंटानाद आपण करतो तसं ज्ञानाचा शंखध्वनी, शंखनाद असा आपण केला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला साहस आणि धाडस असणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये अशा काही समस्या येतात, असे काही विघ्न येतात, त्यावेळेला व्यक्ती खचून जातं, हारून जातं. परंतु अशा वेळेस आपल्या त्या समस्यांवर आपल्याला मात करायची असते आणि स्वतःचं साहस आपल्याला निर्माण करायचं असतं. म्हणूनच म्हणतात हिम्मत त्याची किंमत असते. म्हणून जीवन जगण्याला अर्थ तेव्हा असतो ज्या वेळेला आपण हिमतीने कोणत्याही गोष्टीचं धाडस करतो, साहस करतो आणि त्या गोष्टीचा सामना आपण करू शकतो. तर असं हे चंद्रघंटा देवीकडनं आपल्याला शिकायला मिळतं. त्याचसोबत चौथं स्वरूप आहे कुष्मांडा. कुष्मांडाचं स्वरूप असं म्हटलं जातं की शिवाने 3 देवतांना रचलं होतं, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर. त्याचसोबत 3 देवींना दाखवलं जातं. ग्रंथानुसार असं म्हटलं जातं 3 देवींचं, जसं त्यामध्ये लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे ज्ञान धन वाटणारी. त्यासोबत पार्वती म्हणजेच पार्वती अर्थात पारवतनमध्ये राहणारी, संसाराच्या गोष्टींपासून पार जाणारी, विकारांपासून पार जाणारी अशी ती पार्वती देवी. आणि तिसरं स्वरूप आहे मा सरस्वती. तर सरस्वती जिला आपण ज्ञान विना वादिनी असं म्हणतो, हंसवाहिनी असं म्हणतो. तर ज्या वेळेला ह्या 3 देव्या एकत्र येतात त्यावेळेला त्या देवीला म्हटलं गेलं आहे कुष्मांडा. आणि त्याचसोबत कुष्मांडानंतर येते स्कंदमाता. स्कंद कार्तिकीचं नाव होतं, स्कंदमाता. आणि कार्तिकीची आई जी असते ती असते पार्वती देवी. तर स्कंद म्हणजेच कार्तिक आणि पार्वतीने असुराचा नाश केला. दोघांनी त्या असुरावर राज्य केलं, म्हणजे वध करून त्याच्यावर विजय प्राप्त केली. म्हणूनच पार्वती देवीला स्कंदमाता असं म्हटलं गेलं आहे. तर असं देवींचं शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, त्याचसोबत स्कंदमाता आपण पाहिली. आणि स्कंदमातेचे पुढचं स्वरूप आहे कात्यायनी. आणि कात्यायनी एक ऋषिकन्या होती. ऋषिकन्या जसं आपण म्हणतो राज ऋषी, तर राज ऋषी म्हणजे राज्य करूनही त्या राज्यामध्ये त्याची बुद्धी नसते. परंतु बाह्य संसारामध्ये किती कोणी राज्य केलं, संसाराच्या गोष्टी आपल्यामध्ये नको किंवा आपण स्वतःवर राज्य करायचं, त्याला म्हटलं जातं ऋषी. तर असं कात्यायनी म्हणजेच काय, ऋषिकन्या. तर असं आपल्याला ऋषी समान पवित्र राहायचं आहे, आपल्या विचारांना पवित्र ठेवायचं आहे. त्याचसोबत देवीचं जे 7वं स्वरूप आहे ते म्हणजेच कालरात्री. आपण एक गीत ऐकतो दरवर्षी देवीच्या ज्या वेळेला देव्या बसवल्या जातात त्यावेळेला एक गीत नक्की असतं, हे काल रात्री है कल्याणी, तेरा जोड धरा पर कोई नहीं, मेरे माँ के बराबर कोई नहीं. ॲक्च्युअलमध्ये काल रात्री म्हणजेच महाकालीचं रौद्र रूप तिने धारण केलं होतं, प्रकट केलं होतं. तर शास्त्रांमध्ये असं दाखवलं जातं की ज्या वेळेला शंकरजी तपस्येमध्ये गेले आणि देवी माचं पार्वतीचं स्वरूप त्यांना आसुरांना कसं वध करायचं त्यासाठी सोडलं आणि तिचं महाकालीचं स्वरूप तिने प्रकट केलं. तर त्यावेळेला ती शिवापासून दूर गेली, आसुरांचा म्हणजे याच्यासाठी लांब गेली की तिला सशक्त करायचं होतं पार्वती देवीला. आणि तिने अनेक आसुरांचा वध केला
आणि म्हणतात की जे रक्तबीज असतं तिने त्या आसुरांना कापून एक एक रक्तबीजाने एक एक आसुरांचं निर्माण होत होतं. त्यासाठी त्यांना नष्ट करण्यासाठी तिने रक्तबीज प्याली आणि म्हणूनच तिला क्रोधित असं दाखवलं गेलं. आणि ज्या वेळेला शंकरजी तिला शांत करण्यासाठी येतात त्यावेळेला त्या देवीचा पाय म्हणजे पती समोर आला तरी त्यावेळेलाही शांत झाली नाही. तर तिचा एक पाय ज्या वेळेला त्यांच्या अंगावर पडतो त्यावेळेला तिची जीभ जी असते ती बाहेर पडते की मी हे काय केलं. त्याच्यानंतर सगळ्या आसुरांना खत्म केल्यानंतर त्यांचा खात्मा केल्यानंतर ती देवी शांत होते आणि पुन्हा आपल्या आदी स्वरूपमध्ये तिचं अस्तित्व निर्माण होतं आणि पुन्हा ती शिवशक्ती कंबाईंड स्वरूपचा अनुभव करते. म्हणून आपण तिला कालरात्री असं म्हणतो. तर ते देवीचं असं दाखवलं जातं की घाबरल्यासारखं म्हणजे देवीचं काळं रूप दाखवलं जातं, परंतु त्या शक्तीचा असा अर्थ आहे की चांगल्या गोष्टींसाठी आपण साथ द्यायचा आणि वाईट गोष्टींचा खात्मा करायचा. तर जसं आपल्या मनामध्ये वाईट विचार असतात त्या वाईट विचारांना आपल्याला नष्ट करायचं आहे आणि चांगल्या सकारात्मक विचारांवर विजय प्राप्त करायचे आहे. त्याच्या आधारावर आपण नकारात्मक गोष्टींचं जे काही नकारात्मक विचार येतात मनामध्ये त्याच्यावर विजय मिळवणं हेच खरं आपलं कालरात्रीचं स्वरूप आहे. त्यासोबतच कालरात्रीनंतर आहे महागौरी. तर महागौरी म्हणजेच काय की ज्या वेळेला त्या देवीने तप केलं आणि तप केल्यानंतर तिचं स्वरूप पूर्ण काळोख झालं, काळसं झालं आणि अशा वेळेला शिवाने गंगाजल असं म्हटलं जातं की गंगाजलमध्ये तिला स्नान करून तिचं अस्तित्व पुन्हा निर्माण केलं आणि पुन्हा तिला सौंदर्य प्रदान केलं. म्हणून महागौरी म्हणजेच काय सौंदर्याचं प्रतीक आहे. आज आपण बघतो की हिची साडी कशी आहे, माझी कशी आहे, तर मी सगळ्यात जास्त सुंदर दिसली पाहिजे म्हणून आपण छान कपडे घालतो, आपण पार्लरमध्ये जातो. पार्लरमध्ये गेल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्याला स्वच्छ करतो, चेहरा क्लीन करतो, आपण केस ठीक करतो, आपण कपडे ठीक करतो. पण एक असतं बाह्य सुंदरता, एक असतं आंतरिक सुंदरता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इनर ब्युटी म्हणतो. बाह्य जगामध्ये विचरण करत असताना आपल्याजवळ किती छान कार असली, छान ड्रेस असले, छान आपण किती सुंदर दिसलो, परंतु आपलं आतलं स्वरूप जर काळोख असेल तर या सुंदरतेला काहीच महत्त्व नाहीये. आज बघा आपण देवीकडे पाहताना ज्या वेळेला तिच्यामध्ये आपण बघतो तिच्या डोळ्यामध्ये ममतेचे मुरत असते, म्हणजे प्रेमाचं एक पाणी असतं डोळ्यांमध्ये. तर हे दोन अर्थ आहे की माची ममता, आईची ममता पण दिसून येते तिच्या चेहऱ्यावर, परंतु ते आसुरांना नष्ट करण्यासाठी शक्तिरूप पण बनते. म्हणून कालीचे डोळे मोठे दाखवलेत आणि प्रत्येक देवींचे डोळे छोटे दाखवले. छोटे म्हणजेच काय, आईची ममता पण तिच्यामध्ये आहे, परंतु जर तिच्या समोर आसुर उभा झाला, आसुरी वृत्तीचे लोक आले तर त्याला खत्म करण्यासाठी तिच्या डोळ्याच्या पावरने सुद्धा ती तिच्या शक्तीने त्याला नष्ट करू शकते, म्हणजेच आसुरी वृत्तीचा खात्मा करू शकते. तर जसं आपण बऱ्याचदा आपण विचरण करतो जगामध्ये, तर अशा वेळेला बऱ्याच महिलांना भीती वाटते की आमचं कसं होईल. आजकाल अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे की जी नको त्या गोष्टी घडतात आणि अशा वेळेला प्रत्येक महिलामध्ये काही माध्यमातून आपण प्रसार माध्यमांच्या द्वारे अशा काही गोष्टी किंवा अशा काही घटना ऐकतो किंवा पाहतो, त्यावेळेला आपली पायाखालची जमीन सरकते. पण अशा वेळेला जर का नारीने आपलं जसं काल रात्री म्हटलं, महाकाली म्हटलं, हे स्वरूप जर आतून प्रकट केलं तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणूनच आपण जगामध्ये शिवशक्ती बनून शक्तिशाली स्वरूप धारण करून अशा जगामध्ये आपण विचरण करू शकतो. तर एक असतं चित्र, जसं देवी बघण्यामध्ये सुंदर असते, अशा अनेक स्त्रिया पण सुंदर आहेत, परंतु त्या देवीकडे कितीही आसुरी वृत्तीचा व्यक्ती असला तरी देवीकडे पाहिल्यानंतर तो हात जोडतो किंवा तिला नमस्कार करतो.
तर तिला कोण झुकवतोय? तिचं चारित्र्य, तिची पावित्रता, म्हणजे जितकी ती पवित्र आहे, जितकी ती पावन आहे, तर अशा अनेक लोकांना झुकवण्यासाठी आपलं शील महत्त्वाचं आहे, आपलं चरित्र महत्त्वाचं आहे, आपलं आचरण महत्त्वाचं आहे. व्यक्ती कसा दिसतो हे महत्त्वपूर्ण नाही आहे, पण तो कसा आहेस हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. तर दिसण्यावर नका जाऊ, परंतु आपण कसे आहात आणि आपला आतला आरसा जगासमोर आपण कसा दाखवतो हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. तर जसं आपण महागौरीचं स्वरूप पाहिलं, सुंदरतेचं प्रतीक म्हणजेच महागौरी, आणि त्याचसोबत 9वं स्वरूप आहे ते म्हणजेच सिद्धिदात्री. सिद्धी आणि दात्री. सिद्धी म्हणजे ज्या वेळेला आपण राजयोग मेडिटेशनचा अभ्यास करतो, आपण त्याची विधी जर आपण समजून घेतली तर विधीच्या आधारावर आपल्याला सिद्धी प्राप्त होते. आणि म्हणूनच सिद्धी म्हणजे संपन्नता, सिद्धी म्हणजे शक्ती. तर एक असते सिद्धी, एक असते विधी. तर सुरुवातीला आपल्याला विधी धारण करायची असते आणि विधी झाल्यानंतरच आपण सिद्धीला प्राप्त करू शकू. आणि दात्री म्हणजेच देणारी. तर देवी जी आहे ती नेहमी देत असते, सतत देत असते. तर काय देते देवी? तिच्या डोळ्यांमध्ये प्रेम दिसतं, दयाभाव दिसतो, क्षमाभाव दिसतो, करुणाचा भाव दिसतो. आणि म्हणूनच प्रत्येक जण त्या देवीला काय म्हणतात? मा. मा म्हणजे आई. आणि जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे स्थान आहे ते म्हणजेच जिला आपण आई म्हणतो, कोणी मा म्हणतं, हिंदीमध्ये मा म्हटलं जातं. तर हे आपुलकीचं आपलं नातं आहे. त्या देवी माच्या समोर बसून आपण ह्या देवींचे जे काही गुण आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये जर का धारण केलं तर आपलं हे देवीचं स्वरूप संपूर्ण संसारामधला जो अज्ञानरूपी अंधकार आहे त्याला आपण नष्ट करू शकू. त्यासोबतच नवरात्रीचे 9 दिवस आपण जागरण करतो. तर जागरण करणं म्हणजे काय? स्वतःला जागृत ठेवणं. बऱ्याचदा आपण असे काही कर्म करतो की ते कर्म करत असताना जर का आपण वाईट कर्म केलं की समोरचा व्यक्ती आपल्याला काय म्हणतो? अगं बाई, तुझ्या डोळ्यावर काय पट्टी बांधली होती? म्हणजेच काय की तुला अंधकार आला होता का? तुला समजलं नाही का तू असे कर्म का केले? म्हणजे काय की आपण जागृत अवस्थेत राहून जर का आपण कर्म केले तर त्या कर्मांचा आपल्याला पश्चाताप होणार नाही. तर असे कर्म आपण करायला पाहिजे जेणेकरून त्या कर्मांचा दुष्परिणाम असो, त्याचा परिणाम काय आहे याचा विचार केल्यानंतर जे कर्म आपण करतो ना ते कर्म आपलं श्रेष्ठ कर्म म्हटलं जातं. आणि म्हणून आपण जागरण करतो. तर ते जागरण करायच्या ऐवजी ह्या ठिकाणी जर आपण जागृत झालो तर आपलं खरं जागरण आहे की मला वाईट कर्म करायचे नाही, वाईट विचार करायचं नाही आणि कुकृत्य मला करायचं नाहीये, हे खऱ्या अर्थामध्ये जागरण आहे. आणि जागरणासोबतच आपण काय करतो? नवरात्रीच्या 9 देव्यांचे उपवास करतो. आपण बिना चप्पलचे चालतो, त्यावेळेस आपण त्याग करतो. पण चप्पल कसली असते? बूट म्हणा, चप्पल म्हणा, एक चामड्याने तयार केलेलं एक साधन आहे की जेणेकरून आपल्या पायांना ते टोचलं नाही पाहिजे, म्हणून त्याचा आपण परित्याग करतो. परंतु हे देह पण ते एक चामडीच म्हटली जाते. तर म्हणून या देहाचा भान मिटवून आणि काही गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागतो. बऱ्याचदा असं म्हटलं जातं, हिंदीमध्ये अशी कहावत आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणजेच आपल्याला जर काहीतरी प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी सोडायच्या असतात. जर का आपल्या जीवनामध्ये आपल्याला सकारात्मक परिवर्तन करायचं असेल तर नकारात्मक गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागेल. आणि बऱ्याचदा असं असतं, हा व्यक्ती माझ्यासोबत असं बोलतोय, ही व्यक्ती माझ्यासोबत अशी का वागते, तर ह्या गोष्टींना सोडून आपण सोडायचं. आपल्याला काय द्यायचं हे आपण ठरवायचं. समोरचं काय देतोय हे बघण्यापेक्षा आपण त्या व्यक्तीला काय देतोय हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. का? कारण त्याने दिलं हे त्याला मिळणार आहे, पण जे आपण देणार आहेत तेच आपल्याला मिळणार आहे. म्हणून ह्या देवी आपल्याला शक्ती प्रदान करतात, आपल्याला कुकर्मांपासून वाचवतात, आपल्याला जागृत ठेवतात. आणि त्याचसोबत उपवास म्हणजे
उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. तर परमेश्वराच्या स्मृतीमध्ये राहणे, त्याच्या सानिध्यात राहणे, त्याच्या आठवणीत राहणे, हेच खरं उपवास आहे. बाकी आपण जेवण तर करतोच, पण नवरात्रीमध्ये शरीराचं शुद्धीकरण आपण करतो. तर ज्याप्रमाणे शरीराचं शुद्धीकरण डॉक्टर लोक पण म्हणतात, तुमचं शरीर जितकं शुद्ध राहील तितकं तुम्ही निरोगी राहणार. तर बऱ्याचदा असं असतं की आपण जर बाशी खाल्लं किंवा कालचं आपण बाशी खाल्लं तर ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. तर तसंच आपण मागच्या घडलेल्या घटनांना पुन्हा पुन्हा जर आठवण करून आपण तेच भोजन खाल्लं, मनाला तेच दिलं, तर मन शक्तिशाली बनण्याच्या ऐवजी ते कमजोर बनेल. आणि म्हणून आपलं शरीर शुद्धीकरण करण्यासाठी जसं आपण अन्नाचा परित्याग करतो, त्याचप्रमाणे आपल्याला मनाला सशक्त करण्यासाठी आपल्याला हे जे बाशी भोजन खातोय किंवा आपण पुन्हा पुन्हा नकारात्मक विचार करतोय, याचं शुद्धीकरण करण्यासाठी, आत्मशुद्धीकरण करण्यासाठी आपल्या मनाला सशक्त बनवून चांगले विचार ठेवणं हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. त्यासोबतच आपण नवरात्रीत जागरण करतो, उपवास करतो, आपण दांडिया पण खेळतो. दांडिया म्हणजे काय? रास करणं, रास म्हणतो आपण त्याला. तर जीवनाची आरास जी आहे, जर कोणाचे संस्कार असतील आणि त्याच्यासोबत आपल्या संस्कारांना मिळवणं, ही खरी रास आहे. जसं आपण दांडिया खेळले, आरास केली, तर आपण एक सोबत पाऊल टाकतो. तसंच समाजामध्ये जर आपल्याला चालायचं असेल तर आपल्याला प्रत्येक लोकांचे विचार करून, त्याचे संस्कार जाणून, जर त्याला आपण समजून घेणार आणि त्याच्यासारखं जर आपण वागायचा प्रयत्न केला किंवा त्याच्या गोष्टींना समजून घेतलं, तर ही खरी आरास आहे. आणि त्यासोबतच नवरात्रीमध्ये आपल्याला खूप सारी खुशी मिळते. आपण स्पर्धा करतो, परंतु जीवनातली स्पर्धा, खरी स्पर्धा म्हणजे ती आहे माझ्या विचारांची स्पर्धा. आपण बाहेरच्या स्पर्धा करतो आणि त्या स्पर्धा करून आपण खूप छान बक्षीस जिंकतो, पारितोषिक आपल्याला मिळतं, गिफ्ट मिळते. परंतु खरी गिफ्ट जर मिळवायची असेल तर ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणं. तर ते अस्तित्व केव्हा निर्माण होतं? ज्या वेळेला आपण स्वतःशी स्पर्धा करतो. म्हणजेच काय? स्पर्धा करणं म्हणजे माझी स्वतःची शर्त मला स्वतः जिंकायची आहे, कारण मी स्वतः या युद्धाच्या मैदानामध्ये आहे. आणि अशा वेळेला मला या स्पर्धांना म्हणजे माझ्या विचारांना श्रेष्ठ बनवायचे, आचरण चांगलं बनवायचे, माझे कर्म मला चांगले ठेवायचे आणि समोरच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये बसण्यासाठी त्याच्यासोबत चांगला व्यवहार करा. तो व्यक्ती कसा का असेना, म्हणजे तो माझ्यासोबत कसाही वागला तरी मला याच्यासोबत छान वागायचं आहे. तर ही खरी आपली स्पर्धा आहे. आणि याच्यात जर तुम्ही जिंकलात, म्हणून म्हणतात ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. तर तुम्ही स्वतःच्या मनाला सशक्त करा. मन सशक्त राहिलं तर तुम्हाला जीवन जगण्याला खरा अर्थ येईल. आणि अशी आपण ही नवरात्री खूप धूमधामने मनवतो. आणि देवीचं एक एक स्वरूप जर का वर्णन केलं, तिचं स्मित हास्य, तिचं पवित्रता आणि प्रत्येक गोष्टींचा जो काही शृंगार केलेला आहे देवीने, तर प्रत्येक शृंगार आपल्या जीवनामध्ये आपण धारण करायचं. आणि 10व्या दिवशी आपण जिला महिषासुर मर्दिनी म्हणतो, महिषासुराचा नाश केला, त्याचा वध केला. तर अशा वृत्तीच्या लोकांना आपल्याला म्हटलं जातं की पापाला घाबरायचं, पापी व्यक्तीला नाही घाबरायचं किंवा त्याच्यासोबत आपल्याला घृणा नाही ठेवायची आहे, परंतु त्याचा असर, त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर नाही आणायचा आहे. तर अशी महिषासुर मर्दिनी मला बनायचं आहे, शिवशक्ती मला बनून विचरण करायचं आहे. 10व्या दिवशी आपण रावणाला जाळतो, तर म्हणून आपण दसरा मनवतो. तशा ह्या नवरात्रीचे 9 देवींचं आपण आध्यात्मिक रहस्य जाणून घेतलं. आणि ह्या 9 देवींना 8 हात दाखवले जातात. तर ते 8 हात म्हणजे जर कोणी मुलाला एक्स्ट्रा हात लागला किंवा त्याला 2 हात जर असतील तर त्याला ॲबनॉर्मल म्हटलं जातं. तर मग देवी ॲबनॉर्मल कशी असू शकते? तर ह्या 8 हात म्हणजेच हे प्रतिकात्मक आहे अष्टशक्तींचं. ते म्हणजेच सहनशक्ती, समवण्याची शक्ती,
परख शक्ति, निर्णय शक्ति, विस्तार को संकीर्ण करने की शक्ति, सहयोग शक्ति, सामना शक्ति आणि समेटण्याची शक्ती, अशा अष्टशक्ती आपल्याला राजयोग मेडिटेशनने प्राप्त होतात. निराकार परमेश्वराला जर का आपण आठवण केलं तर अष्टशक्तींचा संचार आपल्यामध्ये होतो. आणि म्हणूनच या नवरात्रीच्या 9 देवींचं एक एक स्वरूप आपण जाणून घेतलं आणि जर काही आचरणमध्ये आपण आणलं, देवीसारखं बनायचा आपण प्रयत्न केला, देवीसारखे गुण धारण केले, तर एक दिवस आपणही देवी समान बनू. ओम शांती.